आज मी मस्त घरात भेळ तयार केली आहे खूप दिवसातून. मी लहानपणी खूप करायचे. तर गुड मॉर्निंग एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी घरात एकटीच होते, त्यामुळे म्हटलं की आपण स्वयंपाक करून खाण्यापेक्षा काहीतरी चटपटीत करून खाऊयात. आणि मला कपाटात चिरमुरे दिसले, मग म्हटलं की आपण मस्त भेळ तयार करूयात, कारण की आता सध्या आपल्याकडे सगळं सामान पण अवेलेबल आहे आणि त्यातल्या त्यात कैरी आहे आणि कैरी घालून भेळ इतकी छान लागते ना, मला तर फार आवडते. तर मी सगळ्यात पहिल्यांदा ना कांदा आणि टोमॅटो भरपूर कट करून घेतले एकदम बारीक पीसेसमध्ये. त्याच्यानंतर आमच्या मम्मीनी ही खरं तर कैरी चटणी करण्यासाठी ठेवलेली, पण मी आता ती भेळमध्ये वापरली आणि अर्धी खाऊन टाकली, कारण की मला कैरी आंबा खूप जास्त आवडतो, मग तो कितीही आंबट असला तरी चालेल. तर सगळ्यात पहिल्यांदा इथं मी सगळं चॉपिंग व्यवस्थित करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग ते सगळं साहित्य मी एकदमच चिरमुऱ्यात टाकलं, कारण की ते जर अगोदर टाकलं तर चिरमुरे मऊ होतात, त्यामुळे मग ती भेळ खायला मज्जा नाही. तर मी त्याच्यानंतर सॉस टाकला. हा पण पिझ्झा बर्गरचा राहिलेले सॉस प्रत्येकाच्या घरात असतात आणि हे ऑप्शनल आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. तर मी इथं एकच पॉकेट टाकले, कारण की मला ही जास्त नाही आवडत. त्याच्यानंतर लाल तिखट, थोडंसं चवीनुसार नमक टाकून त्याला व्यवस्थित मिक्स केलं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये फरसाण आणि शेव टाकली आणि ते पण व्यवस्थित मिक्स करून घेतलं. तर इथं आपली साधी सोपी 5 मिनिटात भेळ तयार आहे आणि अशी भेळ आम्ही हॉस्टेलमध्ये पण करून खाल्लेली आहे. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, फॉलो करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करा. बाय बाय.